इराण, अमेरिका आणि इस्रायल दरम्यान युद्धसमाप्तीच्या वाटाघाटी पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आजपासून सुरू होत आहेत. अमेरिका आणि इराणचं शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झालं असून दोन्ही राष्ट्रात ऐतिहासिक चर्चा होणार आहे. इराणच्या शिष्टमंडळात संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकर कालिबाफ आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश आहे. इराणसोबतच्या चर्चेतून नक्की काय साध्य करायचं याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत स्पष्ट आणि थेट भूमिका मांडली आहे. इराणकडे कोणतंही अण्वस्त्र नसावं हाच या कराराचा 99% भाग आहे असं सांगत त्यांनी आपल्या अटींचं स्वरूप जगासमोर ठेवलंय. या चर्चेच्या यशामुळे केवळ आखाती देशातच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळायची चिन्ह आहेत. आणि निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत आहेत. महाजन सर, तशा दोन्ही बाजू चिवट आहेत, त्यामुळे या स्पर्धेचं फलित, या चर्चेचं फलित काय असू शकतं? असं आहे, सध्या ही जी चर्चा होते आहे ही केवळ चाचपणी होते आहे. कारण दोन्ही बाजूंच्या ज्या मागण्या आहेत त्या एकमेकाच्या इतक्या परस्पर विरोधामध्ये आहेत की दुसरी बाजू ते मान्य करेल असं अजिबात वाटत नाही. उदाहरणार्थ आपण आता म्हटलं की त्यांनी न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवावा अशी डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी आहे. तर ती मागणी इराणने अगदी साफ केलेलं आहे की ते न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणार नाही, कारण ते न्यूक्लिअर बॉम्ब किंवा अणुबॉम्ब बनवत नाहीये. ते न्यूक्लिअर शक्तीचा वापर वीज निर्मिती करता करणार आहे. आता विश्वास कोणावरती ठेवायचा, ते वीज निर्मिती करणार की बॉम्ब बनवणार हे काही सांगता येत नाही, पण प्रोग्राम काही ते थांबवणार नाहीये. तो एक भाग झाला. याच्याशिवाय असे अनेक ज्या इतर हे आहेत, जसं अमेरिकेची इच्छा होती की त्यांनी रिजिम चेंज म्हणजे तिथलं सरकार बदली करावं आणि असं सरकार आणावं की जे त्यांच्या मतासारखं असेल तर त्यांच्या बाजूने असेल किंवा ते आपलं अमेरिकेचं ऐकतील. परंतु हा जो सरकार बदल आहे तो इराणमध्ये व्हायच्या ऐवजी तो अमेरिकेमध्येच झाला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांना लढाईतनं काढून टाकलं. 7-8 जनरल्सना सॅक केलं. त्यांचे जे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे जे मुख्य होते त्यांना काढून टाकलं. CIA चे चीफ कश पटेल त्यांना साईडलाईन केलं. त्याच्यानंतर त्या तुलसी गबाड या त्यांच्या सिक्युरिटी ऍडवायझर होते त्यांना बाहेर काढलं. म्हणजे कोणी डोनाल्ड ट्रम्प यांचं ऐकत नव्हतं किंवा त्यांचे विचार थोडेसे विरोधात होते तर त्या सगळ्याला त्याने काढून टाकलं. म्हणजे जेवढा बदल अमेरिकेच्या म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये झाला आहे त्याच्या 1% सुद्धा बदल जो आहे तो इराणमध्ये झालेला नाहीये. आणि सर्वात म्हणजे ते म्हणतात की आम्ही अणुबॉम्ब म्हणजे अणुबॉम्ब निर्मिती थांबवावी वगैरे, परंतु हे सगळं करत असताना उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी आयडिया दिली इराणला की अणुबॉम्ब हे असं शस्त्र आहे काय फारसं वापरता येत नाही. आपल्याला पण आहे की फक्त दुसऱ्या महायुद्धात 2 ठिकाणी नागासाकी आणि हिरोशिमा इथे वापरलं होतं आणि 1944 नंतर हे कधीही कुठेही केव्हाही वापरलं न गेलेलं शस्त्र आहे. परंतु त्याच्या बदल्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना म्हणजे जाणीव करून दिली की न्यूक्लिअर बॉम्बपेक्षा सुद्धा इराणकडे एक मोठं शस्त्र आहे, ते म्हणजे गल्फ ऑफ होर्मुझ. ही जी होर्मुझची समुद्रधुनी आहे त्याचं सामरिक महत्व किती आहे, त्याचं आर्थिक महत्व किती आहे याच्याविषयी गेले 40 दिवस आपण चर्चा करतो आहे. आणि याच्यामुळे जर ही जर खाडी किंवा ही जर स्ट्रेट जर बंद झाली तर जगाच्या अर्थव्यवस्थेवरती भयंकर परिणाम आतापर्यंत झालेला आहे आणि होणार आहे. म्हणजे अणुबॉम्ब हे न वापरणारं शस्त्र होतं, केवळ धमक्या देण्याकरता ठीक होतं, परंतु गल्फ ऑफ होर्मुझ हे ते रोज वापरतायत आणि त्याच्याबद्दल ते कोणाला जाऊच देत नाहीयेत. आणि ही दादागिरी इराणची केव्हा की काय गल्फ ऑफ होर्मुझ काही पूर्ण त्यांची नाहीये. तो आंतरराष्ट्रीय कायदा आहे, जो कायदा ठरवला जातो. एक युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ लॉज ऑफ पीस म्हणून एक कन्व्हेन्शन आहे. तो जगाचा समुद्री भागातला कायदा आहे. तर ही जी समुद्रधुनी याच्यातला फक्त 12 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे तो इराणचा आहे. बाकीचा जो 12 आहे तो UAE आणि येमेन यांचा आहे. तर तो तुम्हाला जहाज जो UAEच्या बाजूचा समुद्र जो आहे 12-13 किलोमीटरचा तर काही येऊ शकत नाही. अगदी. आणि तुम्ही म्हणताय तसं त्यामुळे वाटाघाटी कुठल्या दिशेनं जाणार की आता फक्त चाचपणीच होणार, त्यातनं काही ठोस निघणार काय बघावं लागेल. महाजन सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल.